आवाज द व्हॉइस या बहुभाषिक वेबसाईटने मराठीत पदार्पण करून 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। सामान्यातील असामान्य क्षमता आणि घटनांचा सूक्ष्मपणे वेध घेऊन ते जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत यशस्वी असा प्रयत्न या वेबसाईटने केलेला आहे। समाजातील सकारात्मकता आणि प्रागतिकता जी समाज आणि राष्ट्र बांधणीमध्ये अत्यंत महत्वाची आहे ते अधोरेखित करून त्यासाठी प्राधान्याने महत्व देऊन त्यांनी जो एक प्रगतीचा आलेख स्पष्टपणे दाखवून दिलेला आहे, हा आलेख अशाच पद्धतीने चढत्या स्वरूपामध्ये राहील याचा विश्वास वाटतो। यासाठी काम करणारे सर्वांना या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो आहे। आवाज द व्हॉइस हे जे ऑनलाईन मराठी न्यूज पोर्टल आहे ते विविध धर्मातील साधर्म्य दाखवून एक प्रकारे धर्मनिरपेक्ष जे तत्व आहेत संविधानातील ते नक्कीच अंमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या संबंधात जनतेमध्ये जनजागृती करत आहे। नुकताच माझ्या वाचनात आलेलं उस्मान मीर यांनी गायलेले राम भजन असो किंवा पंतप्रधान मोदी यांनी सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या उर्सासाठी पाठवलेली शाल असो, या गोष्टी तशा साध्याच आहेत, परंतु जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। आणि आवाज द व्हॉइस हे जे ऑनलाईन मराठी न्यूज पोर्टल आहे हे काम अतिशय उत्तम रीतीने हे काम करतं। ऑनलाईन आवाज द व्हॉइस या न्यूज पोर्टलच्या सर्व टीमचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देतो। मी गेल्या काही 8-10 महिन्यांपासून आवाज मराठीला फॉलो करत आहे। त्यांचा कंटेंट सगळ्यांपेक्षा वेगळा आहे आणि स्पेसिफिकली ते रिलिजियस हार्मोनी मेंटेन करण्यासाठी, रिलिजियस हार्मोनी प्रमोट करण्यासाठी समाजात एक शांतता पसरवण्यासाठी प्रयत्नशील आहे। त्यामुळे आपल्या समाजाला एक पॉझिटिव्ह थोडासा इम्पॅक्ट भेटतो असं मला वाटतं। आवाज मराठीने आपल्या स्टोरीमधून, लिखाणातून, मुलाखतीतून वेगळा ठसा उमटवला आहे। बेदखल घटकांचं, लोकांचं, समाजाचं त्यांनी आजवर स्टोऱ्या केल्या आहेत। त्यामध्ये हिंदू मुस्लिम भाईचारा असेल, संगीत क्षेत्र, कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, उद्योग क्षेत्र, संशोधन क्षेत्र अशा क्षेत्रांचं त्यांनी स्टोरी केली आहे, मुलाखती घेतल्या आहेत। त्या स्टोरी वाचनीय आहेत। BBC नंतर एक चांगलं कंटेंट जर कोणाच्या लिखाणात असेल तर त्यामध्ये आवाज मराठीचा उल्लेख करावा लागेल। आज आवाज मराठीचा पहिला वर्धापन दिन आहे। मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं टीमचं अभिनंदन करतो। भाषांमध्ये गाणी म्हणते। माझ्या मम्मी पप्पांवर आणि माझ्यावर एक स्टोरी लिहिली होती। त्याच्यासाठी सर्व टीमला खूप खूप धन्यवाद आणि सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। खूप दिवसांपासून मी आवाज मराठीला फॉलो करत आहे आणि त्यांचे खूप सारे हिंदू मुस्लिम रिलेटेड जे स्टोरीज असतात ज्या खूपच जास्त इन्स्पिरेशनल आणि पॉझिटिव्ह असतात। एस्पेशली मला त्यांनी मध्ये एक सिरीज केली होती मुस्लिम बिझनेस वुमनवर, ती खूप जास्त मोटिवेशनल वाटली होती आणि ती बघून अशी वाटली की पुढे पण बाकी महिलांना, नॉट ओन्ली मुस्लिम पण सगळ्याच महिलांना खूप जास्त ती अशी मोटिवेशनल करणारी होती। या काळामध्ये सलोखा कसा जपला जावा, सामाजिक सलोखा जपणाऱ्या बातम्या आवाज द व्हॉइसच्या माध्यमातून देण्यात येत आहेत। मी एक पत्रकारितेचा विद्यार्थी आहे। ज्यावेळेस मी फेक न्यूज असेल किंवा धर्म, जात, पंथ याला धरून काही बातम्या केल्या जात असतील बायस, ह्या बातम्या बघून मला कधी असं मनात असं येतं की आपण हे करावं की नाही। पण ज्यावेळेस मी आवाज द व्हॉइस ह्या माध्यमाच्या बातम्या पाहतो त्यावेळेस मला असं वाटतं की आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे। आवाज द व्हॉइस यांचे जे मराठी चॅनल आहे ते मी मागच्या 5 महिन्यापासून बघतोय। ह्यात जे सक्सेस स्टोरीज आणि व्हिडिओज येत आहेत ते खरोखरच खूप छान पद्धतीने त्यांनी काम करत आहेत। त्याच्यावरची हिंदू मुस्लिम यांचे एकीचे जे व्हिडिओज येत आहेत ते खरोखरच खूप अप्रतिम आहेत। मुस्लिम फूडवरती जे व्हिडिओ आले
आणि बाकीच्या गोष्टी व्यवसायावरती जे बिझनेसवरती जे व्हिडिओ आले ते खूप छान पद्धतीने त्यांनी स्टोरी लाईन सांगतायत आणि नक्कीच हे व्हिडिओज समाजाला पण चांगलं होण्यासाठी एकजूट होण्यासाठी मदत करतील. आवाज द व्हॉइसला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. इतरांच्या नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवून किंबहुना त्या गोष्टी सुधारण्यासाठी प्रयत्न करून आणि सकारात्मक गोष्टींना पाठबळ देऊन हे काम करणे ही भारतीय समाजासाठी काळाची गरज आहे. आणि नेमके तेच काम आवाज द व्हॉइस बातम्या, लेख, व्यक्तिचित्रे यांच्या माध्यमातून उत्तमपणे करीत आहे. त्यांचा नियमित दर्शक म्हणून मी त्यांना प्रथम वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो. सर्वांना जिंदाबाद. आज आवाज द व्हॉइस या ऑनलाईन उपक्रमाचा पहिला वर्धापन दिवस. आज आपण बघतोय हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा वेळ आहे. आवाज द व्हॉइस हे पोर्टल नेहमी हिंदू मुस्लिम सहजीवन आणि गंगा जमनी संस्कृती आहे त्यासाठी वेगवेगळ्या स्टोरीज, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या प्रयत्न भारतभर होत आहेत त्याच्या गोष्टी आपल्यासमोर मांडत आहेत. जे उपक्रम आवाज राबवत आहे ते खरोखरच गौरव करण्यासारखी गोष्ट आहे. आवाजच्या खूप स्टोरीज मी वाचत असतो, परंतु यामध्ये जर मला आवडलेली कुठली स्टोरी असेल तर मुस्लिम जे उद्योजक मुस्लिम महिला आहेत त्यांच्या ज्या स्टोऱ्या आवाज द व्हॉइस आणत असतं. आवाज द व्हॉइस या न्यूज पोर्टलला आमच्याकडनं भरपूर शुभेच्छा. आवाज द वॉइस न्यूज पोर्टल इस देश की एक जहती और गंगा जमुना तहजीब की लौ को संभाले हुए है. आज आवाज द वॉइस का सफर 1 साल का मुकम्मल हुआ है. इस 1 साल के मुकम्मल सफर के लिए मैं आवाज द वॉइस की तमाम टीम को मुबारकबाद पेश करता हूं और आने वाले दिनों में उनसे उम्मीद करता हूं कि आवाज द वॉइस सिर्फ भारत की 5 भाषाओं में नहीं बल्कि हिंदुस्तान की तमाम भाषाओं में तमाम कोने कोने तक पहुंचे. इसकी जड़ें पूरे हिंदुस्तान के अंदर एक जहती और गंगा जमुना तहजीब को बढ़ाने के लिए हर वक्त यूं ही फैली रहे और आने वाले वक्त के अंदर आपकी आवाज बुलंद और बुलंद होती रहे. आवाज द व्हॉइस सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी कार्यरत आहेत आणि त्यांच्या भविष्यातील कार्यासाठी आमच्याकडून फार फार शुभेच्छा.